सर्व हळद उत्पादक शेतकरी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सर्वांना एक सूचना आहे की व्यवस्थित बसायचं आहे. अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि आजच्या मीटिंगमध्ये एकरी 50 क्विंटल उत्पादन काढण्यासाठी जी आपल्याला तयारी करायची आहे, आपण जनरली 20, 25, 30 वर खेळत आहेत, बरोबर आहे. आणि काही शेतकरी आहेत की जे 40 प्लस जाणार आहेत यावर्षी. पण ज्या शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती आहे की जे 40 प्लस गेलेले आहेत त्यांना आपल्याला 50 प्लस घालायचे. आणि हे शक्य आहे कारण कसबे डिग्रस जे हळद संशोधन केंद्र आहे त्यांचं हायेस्ट उत्पादन 62 क्विंटल आहे प्रति एकर. आपल्याला 62 घेणं सोपं नाहीये कारण 62 घेताना त्यांनी 16 शास्त्रज्ञ एकाच एकरवर होते आणि ते दररोज अनालिसिस करत होते आणि त्यानुसार डोस देत होते. पण आपल्याला एवढं शक्य नाही. पण आपण गेल्या वर्षी 43-44 पर्यंत गेलो. यावर्षी सुद्धा काही प्लॉट 45 पर्यंत जातील अशी शक्यता आहे. जे प्लॉट तुम्हाला मी पुढे दाखवणार कोणते कोणते प्लॉट 45 पर्यंत जातील. आणि 45च्या पुढं जाण्यासाठी आपल्याला जे बी काही तयारी करायची आहे, कारण हे जेवढे प्लॉट आहेत हे मला सुरुवातीपासून नाही भेटलेत. हे जर प्लॉट सुरुवातीपासून भेटले असते, ही जमीन, तो शेतकरी आणि आपलं मार्गदर्शन, ह्या गोष्टी इथं खूप महत्वाच्या आहेत. आणि ह्या तिन्ही जर साधल्या तर आपण सहज 45 प्लस किंवा 50चा जो आकडा आहे आपला टार्गेट आहे ते आपण गाठू शकतो. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या ट्रेनिंगला सुरुवात करूया. बघा, ट्रेनिंगमध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न पडणार आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही लिहून ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि आपल्याला सर्वात शेवटी म्हणजे ही ट्रेनिंग आपली 1 तास चालणार आहे आणि या 1 तास ट्रेनिंग नंतर तुम्हाला तुमचा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. जवळपास 1 वर्षाची मेहनत आपण या पूर्ण स्लाइड मध्ये घातलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे 50 प्लस जायला जे टार्गेट लागते किंवा आपण कसे 50 प्लस जाऊ यासाठी जी गोष्ट लागतात त्या सर्व गोष्टी आजच्या ट्रेनिंग मध्ये आपण केलेल्या आहेत. कारण आपली उन्हाळ्यातली जी महत्वाची जी तयारी आहे ती जर व्यवस्थित असेल तरच आपण 50 प्लस जाऊ शकतो किंवा 50 पर्यंत मधल गाठू शकतो, 45 प्लस जाऊ शकतो. आणि ही सर्व तयारी आपल्याला आत्तापासून करायची आहे. आणि जो शेतकरी आत्तापासून आपल्या सोबत राहील तो शेतकरी आपण कसा 45 प्लस नेऊन घालायचा ते माझ्यावर सोडून द्या. चला, हळद लागवडीची पूर्व तयारी आज तुमच्यासाठी काय. बघा, हळद लागवड करताना आपण गेल्या वर्षी बघितलं बरेच शेतकरी सक्सेसफुल झालेले आहेत, काही फेल पण झालेले आहेत. पण जे सक्सेस झाले ते का झाले, जे फेल झाले ते का झाले याचा पण आपण उलगडा करणार आहोत. हे तुम्हाला लक्षात येऊनच जाईल. पण आज तुमच्यासाठी काय मिळणार आहे बघा, आज हळद आणि अद्रक या 2 पिकाची लागवडीपूर्वीची तयारी आपण करणार आहोत. पहिली आहे मातीची निवड आणि मातीची तयारी. म्हणजे कोणती माती निवडायची, कशी निवडायची आणि तिची तयारी काय करायची. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन जे आपल्याला नंतर करणं शक्य नाही, ड्रिप इरिगेशन असेल, दिशा असेल, अंतर असेल, ह्या गोष्टी आपण बरेच जण मे मध्ये करून ठेवतात. आणि ही तयारी आपल्याला करायची आहे कारण अंतर सुद्धा खूप महत्वाचं आहे. शेणखत कुजवण्यासाठी आपल्याला 2 महिने लागणार आहेत. हे 2 महिने आपल्याला पुन्हा येणार आहेत का? नाही. जेव्हा आपण हळद लागवड केली तेव्हा जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला शेणखत टाकायचं पण कुजलेलं नाहीये, कुजलेलं शेणखत टाकलं तर आपल्याला रोगापासून दूर राहतो. आणि कच्चं किंवा अर्धवट कुजलेलं शेणखत टाकलं तर हुमणीसारखे प्रॉब्लेम, कंदसारखे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे ते येऊ नये म्हणून आपल्याला पूर्व तयारी करायची आहे. शेणखत कुजवण्याची प्रक्रिया पाहायची आहे. त्यानंतर चुनखडी व्यवस्थापन. बरेच चुनखडीमध्ये शेतकरी काय करतात, कोणतं खत वापरावं हे त्याला कळत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याचा प्रॉब्लेम आहे, ते उन्हाळ्यामध्ये खत घेऊन ठेवतात आणि शेतामध्ये नेऊन टाकतात. नंतर काय होते, मी म्हणतो की सर हे खत चालत नाही. मग ते म्हणते सर आता आम्ही आणलेलं आहे, आता आम्हाला आणणं शक्य नाही कारण आमच्या शेतामध्ये जायला मोठी गाडी येत नाही, वाट नाही. म्हणून आपल्याला यावर्षी आपण ज्या गेल्या वर्षी चुका झाल्यात त्या यावर्षी होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी. कारण आपल्याला टार्गेट आहे, कारण आपण हळद एक्सपोर्ट करणार आहोत आणि त्या एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण आतापासून करणार आहोत. त्यासाठी बेन निवड आणि साठवण ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत.
कारण बऱ्याच जणांचं बेणं चुकतं. आपण किती प्रयत्न केला तरी त्यावरचा करपा जात नाही. कितीही आपण प्रयत्न केला तर पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही. गेल्या वर्षी असं झालं, काही शेतकऱ्यांचं त्यांनी खूप मेहनत घेतली, पण त्यांचं बेणं खराब होतं. हे कधी लक्षात आलं, जेव्हा आम्ही आता बेणं बघायलो, जेव्हा त्यांचे हळकुंड उकरू उकरू बघायलो, तेव्हा कळालं की सर हे तर बेनच फेल आहे. आपण याच्यावर किती डोकं लावणार असं काय झालं नसतं. म्हणून बेण्याची निवड सुद्धा आपल्याला कशी करायची त्याबद्दल सुद्धा हा डिटेल सेमिनार आपण घेत आहोत. आणि उत्पादनातील बारकावे, उत्पादन कशाने वाढते, आपण नांगरटी कशी करायची, दिशा कोणती ठेवायची, बेणं कसं निवडायचं, बेण्याची बीज प्रक्रिया कशी करायची, बेणं ठेवायचं कसं, पहिल्या 90 दिवसामध्ये किती लक्ष द्यायचं, उरलेल्या ज्या 5 अवस्था आहेत त्या 5ही अवस्थेमध्ये कोणतं खत कधी द्यायचं, सगळ्या गोष्टीची बारकावे आपण करणार आहोत. हे पुजवल्यावर काय होतं, पाणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनामधले बारकावे, शेणखत पुजवणे, मातीची निवड, ह्या सगळ्या गोष्टी. आता गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं की चिबडी जमीन असते त्या ठिकाणी हळद लागवड केल्या गेली. पण जेव्हा गेल्या वर्षी खूप पाणी पडला आणि काही जरी डोकं लावलं, किती जरी आपण म्हटलं की नाही आपण हे टाकू ते टाकू ते टाकू, काहीच फरक पडत नाही जर तुमची मातीची निवड चुकली तर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 50+ जायचंय. आणि माझं टार्गेट आहे की मी यावर्षी किमान 20-25 शेतकऱ्याचा तरी टार्गेट हे 45 ते 50च्या दरम्यान येणार आहे. आता कितपत तुम्ही साथ देता, प्रतिसाद देता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण माझं एक यावर्षीचं टार्गेट आहे की 100% आपण 45+ जाऊ. आता या गेल्या वर्षी आपण 43 पर्यंत गेलो, काही 44 पर्यंत गेलो, पण यावर्षी नक्कीच आपण 45चा पल्ला गाठलेला आहे, क्रॉस केलेला आहे. माझा थोडक्यात परिचय देतो. माझं नाव दत्ता लक्ष्मण कंकाळ. मी एक शेतकरी आहे. मी एक युट्यूबर आहे. युट्यूबची फॅमिली जवळपास 1,24,762 झालेली आहे. आणि व्ह्यूअर्स म्हणजे आतापर्यंत आपल्या चॅनलला 12,09,97,000 लोकांनी व्हिजिट केलेली आहे. हा आकडा काही लहान नाही. एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या चॅनलला एवढ्या लोकांनी व्हिजिट देणं म्हणजे खूप खूप म्हणजे कौतुकस्पद गोष्ट आहे. हरकत नाही. मी सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढील ट्रेनिंगला सुरुवात करतो. बघा, आम्ही आपल्याला कशा पद्धतीने मदत करू. आपण 100% सगळ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण राहण्यासाठी तयारी केली यावर्षी. सगळे सॉफ्टवेअर असेल, रजिस्ट्रेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी, लायसन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण अपडेट केलेल्या आहेत. तर बघा, आज शेतकरी जो आहे हा शेतकरी उत्पादक न राहता तो विक्रेता बनला पाहिजे. आता बघा, आपण येणाऱ्या काळामध्ये जे एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे जे काम आहेत ते हाती घेतलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आज तुम्हाला वाटतं की हळदीला चांगला भाव आहे, 15, 16, 17, 18 पर्यंत गेलेली आहे, बरोबर आहे. पण येणाऱ्या काळात हा भाव राहील काही सांगता येत नाही. पण जर आपण आपली हळद येणाऱ्या 3 वर्षामध्ये सेंद्रिय पद्धतीने उगवली तर आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या पूर्ण कंपनीच्या माध्यमातून याच्यापासून त्याला हळद पावडर, त्याचबरोबर लोणचं, हळदीचे लोणचं, हे असे खूप सारे गोष्टी आपण करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच कंपन्यासोबत आपण करार करणार आहोत की बाबा आम्ही ऑर्गॅनिक हळद तुम्हाला देऊ. कारण आपल्याकडे जे शेतकरी आहेत ते ऑर्गॅनिक हळद उत्पादित शेतकरी आहेत. आणि जवळपास डाटा आपला यावर्षी 1600 पर्यंत जाणार आहे. गेल्या वर्षी 700 750 शेतकरी होते. आणि हे यापैकी जवळपास 200 शेतकरी असे आहेत की त्यांनी 100% आपलं पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची जी यावर्षी आपण कर्क्युमिन चेक करणार आहोत. आणि जर त्यांचं कर्क्युमिन पास झालं येणाऱ्या काळामध्ये तर 100% आपण पुढच्या दृष्टीनं म्हणजे आपली हळद बाहेर देशात पाठवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. आणि याचं कारण काय की आपल्या इकडे जर 5,000 रुपये भाव असेल तर तिकडे 7,000 रुपये, 8,000 रुपये भाव असतो. आपल्या इकडे आज 15-16,000 रुपये भाव आहे तर तिकडे सध्या 20-22,000 रुपयापर्यंत जाते. म्हणजे 1.25 पट 1.5 पट फरक पडतो. आणि जर कर्क्युमिन 7+ असेल तर दुप्पट भाव मिळतो. कारण सगळं कर्क्युमिनवर आहे. जेवढं कर्क्युमिन जास्त तेवढी मागणी जास्त. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शेतकऱ्याला सहाय्य करणार आहोत. त्याचबरोबर सेंद्रिय हळद तयार करण्यास मदत करणार आहोत. कारण सेंद्रिय हळद तयार जर झाली तर भारतामध्ये, भारताच्या बाहेर आपल्या सेंद्रिय हळदीला अतिशय मागणी असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर उत्पादनाची हमी, प्रत्येक प्लॉटला व्हिजिट देणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण येत्या वर्षात करणार आहोत. मागील वर्षी काही शेतकरी आहेत
जवळपास एकूण जर आपण विचार केला तर एकूण 750 शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने हळद उत्पादन केलेलं आहे. त्यापैकी 100 हळद उत्पादक शेतकरी फेल झालेत. बरोबर आहे, कारण सगळेच सक्सेस होत नसतात. त्याची कारण बी आहेत. त्यांनी एक तर माती निवडताना चुकलेत, दिशा चुकली, काही नियोजन चुकलं, काही प्रमाणात माझी चूक झाली, काही प्रमाणात त्यांची पण चूक झाली. आणि एकूण जर विचार केला तर 750 पैकी 100 शेतकरी किंवा 120 शेतकरी जर म्हटलं तर 14 ते 15% शेतकरी फेल आहेत. पण 86% शेतकरी सध्या आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये यशस्वी झालेले आहेत. कुठल्याही व्यवसायामध्ये 80-20चा रूल असतो. जर तुमच्याकडे 100 शेतकरी असतील तर त्यातले 20च शेतकरी सक्सेस होतात, 80 फेल होतात. पण आपलं उलट झालेलं आहे, 80 सक्सेस होतं, 20च फेल आहेत. हा रूल आहे आपला. मागील वर्षी काही हळद उत्पादक जे शेतकरी आहेत ज्यांनी विक्रमी उत्पादन घेतलं त्यांचा प्लॉट अतिशय खूप चांगला आहे. त्यातले दीपक लोमटे, चुंचा, हदगाव, जिल्हा नांदेड इथले शेतकरी आहेत. वारंगा फाटा, राजू कदम हे सुद्धा आहेत. शिवाजी चकोर, जवळा बाजार इथले आहेत. भगवान आंबोरे, शिरला, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली यांचे सुद्धा प्लॉट खूप चांगला आहे. सुरेश दहापुते, सेलू बाजार, वाशिम जिल्हा. रुस्तुम घुगे आणि कैलास घुगे हे 2 काका पुतणे आहेत. यांचा सुद्धा प्लॉट 1 नंबर आहे. आणि सुकांडा, तालुका मालेगाव हे त्यांच्या गावाचं नाव आहे. रामेश्वर खडसे, सेलू खडसे इथले शेतकरी आहेत. त्यांचा सुद्धा प्लॉट 1 नंबर आहे. गणेश वाघमारे, बाळापूर, हिंगोली. शिवदास भालेराव वसा, औंढा, जिल्हा हिंगोली. गणेश कुलकर्णी, साखरखेडा. त्याचबरोबर दिगंबर गोविंदवार, उमरखेड. नवघरे, पांगरी येथील आपला ग्रुप आहे नवघरे कंपनीचा, त्यांच्या सुद्धा हळदी 1 नंबर आहेत. गजानन मगर, देवगाव माळी, ज्यांनी गेल्या वर्षी 2 एकर मध्ये 82 क्विंटल वाळून हळद निर्मिती केली आणि जवळपास 3 एकरचं बेन ठेवलं यावर्षी. आणि यावर्षी पण त्याचा प्लॉट खूप चांगला आहे. त्याचबरोबर विठ्ठल गुगणे, पाथरड रेल्वे स्टेशन, जिल्हा नांदेड. आणि याच्या व्यतिरिक्त बरेच शेतकरी आहेत जसे की संतोष कांगणे. त्याचबरोबर खूप शेतकरी आहेत, जवळपास 700 शेतकरी आहेत, नाव आठवत नाहीत. पण बरेच हे नाव घेतले म्हणजे असं नाही, यांचे तर प्लॉट खूपच चांगले आहेत. पण काही असे शेतकरी आहेत की ज्यांचे मी प्लॉटवर व्हिजिट दिलेली नाहीये, मी देऊ शकलो नाहीये कारण एवढ्या प्लॉटला व्हिजिट देणं शक्य नसतं. असे पण शेतकरी आहेत की त्यांचा प्लॉट यांच्यापेक्षाही चांगला आहे. आणि आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता काढणी ज्यांच्या प्लॉटला आपण व्हिजिट दिली नाहीये अशा शेतकऱ्यांची काढताना आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला पाहायला मिळतील. अशी ही शेतकऱ्यांची सक्सेसफुल शेतकऱ्यांची यादी जवळपास 150 शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना यावर्षी 35+ उत्पादन होते. आणि हे यांचे व्हिडिओ सुद्धा आपण वेळोवेळी टाकणारच आहोत. आणि काही शेतकरी असे आहेत की जे 40+ म्हणजे 100 शेतकरी असे आहेत की 40+ जाणार आहेत. असा एवढा मोठा हा सक्सेसफुल रेशो आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्याला आणखीन काम करायचं आहे कारण हा 30+, 40+ नथिंग आहे. आपल्याला जायचंय 45+. 45च्या वर किती हो? शेवटचा आकडा 62 का होईना, पण 100% जायचं. एक दिवस जाऊ आपण 62 वर बी. टार्गेट 62चं आहे आपलं. आता बघा, हळद हे प्रत्येक शेतकऱ्याने का लावावे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण हे नगदी पीक आहे. आणि विचार जर केला आपण तर दुसरं काही परवडण्यासारखं पीक पण नाही ना, त्यामुळे हळद लावायला काही हरकत नाही. 1 एकर मध्ये आपण 2 लाखापासून 5 लाखापर्यंत उत्पादन घेऊ शकतो. त्याचबरोबर भविष्यात हळदीला जास्त मागणी येणार आहे. काय येणार आहे आपण ते पुढे बघणारच आहोत. वन्य प्राण्याचा याला उपद्रव नाही आणि जागतिक स्तरावर मागणी वाढल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने येत्या 5 वर्षामध्ये तरी आपल्याला हळदीचे भाव कमी होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कधीतरी या व्हिडिओची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेलच 5 वर्षानंतर, की कंका सर म्हटले होते की 5 वर्ष हळदीला भाव 100% राहतील. याचं कारण तसं आहे ते आपण बघूया. याचं कारण बघा, मी का म्हणतोय, जागतिक लेवलला जेव्हा आम्ही हे सगळ्या गोष्टी चेक करतो तेव्हा 80% भारताचं उत्पादन, 80% हा भारत देश हळद उत्पादन करतो. आणि खाद्यपदार्थात सर्वात जास्त सध्या हळदीचा वापर होत आहे. जसे की ड्रिंक्स म्हणजे वेगवेगळे पेय, जसे आता आपल्याला आपण थम्सअप वगैरे हे जे पेय असतात त्या प्रकारे बॉडीला हेल्दी राहावे यासाठी आता ड्रिंक्स तयार होत आहेत त्या हळदीपासून. सप्लिमेंट म्हणजे हेल्थ सप्लिमेंट मध्ये सुद्धा हळदीचा सर्वात जास्त वापर केला जात आहे. त्याचबरोबर कलर कॉस्मेटिक
आपल्या चेहऱ्याला लावायच्या क्रीम, फेशियल मसाज क्रीम, या क्रीम मध्ये हळदीचा वापर सर्रास वाढलेला आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये मेडिसिन मध्ये सुद्धा हळदीचा सर्वात जास्त वापर केला जातो. याचं कारण काय, की हळद हे अँटीऑक्सिडंट आहे आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हळद येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जगाला हळदीचं महत्व कळालं. कारण कोविडच्या काळामध्ये बघितलं की भारतातले लोक कसे राहतात, कसे खातात, पण त्यांची इम्युनिटी चांगली आहे. मग लक्षात आलं की हे काय खातात. सगळ्यांच्या लक्षात आलं की भारतातल्या लोकांच्या आहारामध्ये दररोज हळद हा पदार्थ आहे आणि हळद हा पदार्थ असल्यामुळे यांची इम्युनिटी चांगली आहे. मग यांची जर इम्युनिटी चांगली असेल, सगळ्या जगाचं लक्ष हळदीकडे गेलं आणि त्यावर संशोधन झालं आणि नंतर कळालं की आहारामध्ये हळदीचे महत्व, आणि नंतर मग आहारामध्ये हळदीचे महत्व आले आणि प्रत्येक देश हळद वापरायला सुरुवात केली. याआधी काय व्हायचं, हळदीचे भाव कधी कधी जायचे, 15, 16, 18, 4-5 दिवस राहायचे आणि खाली जायचे, लगेच पाचवर येऊन बसायचे. पण यावर्षी मला वाटतं की 10च्या आत काय हळदीचे भाव आलेले नाहीत. याचं कारण काय, की जागतिक पातळीवर याची मागणी वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच जर राहिलं आणि सगळ्या देशांनी जर हळदीचं महत्व जर लक्षात आलं, तर एक दिवस हळदीला सोन्याचे भाव येतील आणि जसं जसं सोनं वाढत आहे तसं तसं हळद सुद्धा शेतकऱ्यासाठी सोनच आहे, ते वाढत जाणार आहे. भारतीय हळदीचं करक्युमिन सर्वात चांगलं आहे आणि त्यामुळं भारतीय हळदीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त मागणी आहे आणि ही मागणी लक्षात घेता आपण 100% असं सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये हळदीला भाव राहतील आणि सगळ्यात जास्त भाव राहतील सेंद्रिय हळदीला. कारण सेंद्रिय हळदीलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे आणि ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय हळदीला मागणी असल्यामुळे आपण जी हळद पिकवतोय ती 100% सेंद्रिय आहे. आपण जर त्याचा लॅब रिपोर्ट जरी घेतला तर त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल आढळणार नाही, एवढं आपण तयार करणार आहोत. आणि यावर्षी मी असे 50 प्लॉट घेणार आहे की त्या प्लॉटवर 100% आपल्याला फोकस देऊन 45+ करायचंय आणि 100% सेंद्रिय करायचे आणि त्यामध्ये कुठलाही अंश उतरू नये यासाठी त्या शेतकऱ्याची हिस्ट्री, त्या शेतीची हिस्ट्री, या शेतामध्ये किती दिवसापासून काय टाकलं नाही, किती दिवसापासून काय आहे, मातीचा रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण सेंद्रिय पद्धतीनं हळद लागवड कशी करता येईल यावर फोकस ठेवून यावर्षी पूर्ण आपण नियोजन करणार आहोत. त्यामुळं किती शेतकरी आपल्यासोबत येतील त्यांचं आपण 100% नियोजन करू आणि जे शेतकरी 100% आपल्याबद्दल चालतील त्यांची हळद एक दिवस भारताच्या बाहेर नेऊन त्यांना चांगला भाव देऊ आणि त्यांचे सोन्याचे दिवस आणू. हळद पिकासाठी मातीची निवड बघा, मध्यम काळी माती पाहिजेत, उत्तम निचरा होणारी, पाणी धरून न ठेवणारी माती हळदीसाठी खूप चांगली असते. अद्रकीसाठी तर उत्तम निचरा कंपल्सरीच आहे. एखाद्या वेळेस हळदीला मागं पुढे जमेल, पण अद्रकीसाठी तर 100% उत्तम निचरा होणारी जमीन लागते. गाळाची जमीन जर असेल, बरेच जण गाळ टाकतात. ती गाळाची जमीन जर असेल तर पहिल्या वर्षी गाळाची जमीन निवडू नका, पण ती जर 2 वर्ष 3 वर्ष राबलेली असेल तर 100% गाळाची जमीन निवडा. आणि गाळाची जमीन निवडली तर त्यामध्ये किमान 4 ट्रॉल्या शेणखत वापरल्याशिवाय तुम्ही ती जमीन हळदीसाठी वापरू नका. आणि आपलं जे जीवाणू कल्चर आहे ते पण टाका, कारण त्यामध्ये काहीच कल्चर नसते, गाळामध्ये कुठलंच कल्चर जास्त वाढत नाही. सेंद्रिय कर्ब चांगला असावा. हे कशावरून कळणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही मातीचं परीक्षण करणार तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे. आणि चुनखडी जमीन तुम्ही असेल तर त्यामध्ये हळद लागवड करू नका. आम्ही कितीही उड्या मारल्या तरी त्या चुनखडीमध्ये आपण टिकू शकत नाही. आणि जी चिकणी माती असते, जी पाणी धरून ठेवणारी माती असते, ती माती तुम्ही वापरू नका. हळद पिकासाठी माती कशी असावी, मातीचे आरोग्य खूप महत्वाचे, जे आपण आपल्या ट्रेनिंग मध्ये सांगत असतो, ट्रेन द फार्मर या ट्रेनिंग मध्ये. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, हळदीला मातीचा पीएच किती लागतो, 6.0 ते 6.8 हा आपल्या हळदीसाठी उत्तम. यापेक्षा चांगला कुठलाच पीएच या हळदीसाठी नाही. जर तुमच्या जमिनीचा पीएच एवढा असेल तर तुम्ही 45 जाऊ शकता. दुसरा आहे मातीचा कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन 0.75 ते 1% एवढा कार्बन तुमच्या मातीचा असला पाहिजे. तिसरा पाहिजे मातीचा ईसी, ज्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात, म्हणजे क्षार, जमिनीतला क्षार 0.4 ते 1.0 एवढा तुमचा मातीचा ईसी असला पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर चांगली असेल तर मातीमध्ये
अन्नद्रव्याची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीने होते आणि सगळ्यात महत्वाचं बॅक्टेरियल कॉलनी म्हणजे तुमच्या मातीमध्ये जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तरच आपण 45+ जाऊ शकतो. ह्या गोष्टी कधी कळणार आपल्याला? जेव्हा आपण मातीचं परीक्षण करू. मातीचं परीक्षण केलं की तिचा भौतिक गुणधर्म समजतो, रासायनिक गुणधर्म समजतो, नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, झिंक किती आहे, है का नाही? यामध्ये मायक्रोटन किती आहे, जीवाणू किती आहेत, मायक्रोटन किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माती तपासणी नंतरच कळणार आहेत. म्हणून आपल्याला माती तपासणी करून घ्यायची आहे. जर माती तपासणी केली, तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश प्रमाण जास्त आहे, मग आपल्याला पोटॅश टाकायची गरज नाही. पोटॅशची बॅग 1700 आहे. पोटॅश विरघळणारे जीवाणू 600 आहे. कोणतं प्रोडक्ट? पोटॅश विरघळणारे जीवाणू पडतील, पोटॅश विरघळणारे जीवाणू टाकून द्यायचे, आपलं काम झालं. म्हणजे आपण कमी खर्चामध्ये सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. त्यानंतर नमुना कधी घ्यायचा? पिकाची काढणी झाल्यानंतर आणि पुढील हंगामाची खते देण्यापूर्वी आपण त्याचा नमुना घ्यायचा आहे. शक्यतोवर मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात तुम्ही कधी घेऊ शकता. खते दिल्यास किमान 3 महिने थांबावं लागतं. त्याचबरोबर नमुना घेण्याची कृती काय? शेताची विभागणी करा. ज्या शेताची तुम्हाला माती घ्यायची ती जमिनीचा रंग, जमिनीची खोली या प्रतनुसार त्याचे भाग पाडा. किंवा जर तुम्हाला एकाच शेतातली घ्यायची असेल तर त्यामध्ये नागमोडी आकाराचे 9-10 खड्डे घ्या झिकझॅक पद्धतीनं आणि वर जर काडी कचरा असेल तर साफसफाई करा आणि त्या पालापाचोळा गवत बाजूला करा, साफ करा आणि व्ही आकाराचा एक गड्डा घ्या आणि त्या गड्ड्याला 15 ते 20 सेंटीमीटर म्हणजे ईदभर खाली खोल खणा आणि व्ही आकाराचा गड्डा साईडनं 2 इंच 1 इंच असा उकरून काढा आणि ती माती आपल्याला परीक्षेसाठी द्यायची आहे, म्हणजे माती परीक्षणासाठी द्यायची आहे. आता ही माती किती घ्यायची? एक जवळपास 4 किलो माती घ्यायची आणि 4 किलोचे पुन्हा सगळे मिक्स करायचं, अर्धी करायची आणि 2 किलो पुन्हा मिक्स करायचे, 2 किलोचे पुन्हा 4 भाग करायचे आणि 500 ग्राम आपल्याला ही माती घेऊन यायची आहे. मातीचं सॅम्पल तुम्हाला घ्यायचंय. त्या नमुन्यासोबत तुम्हाला काय काय द्यायचंय? एक चिठ्ठी घ्यायची आपल्या घराची, ज्यावर लिहायचं संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, गट नंबर, बागायती शेती किंवा कोरडवाहू शेती आहे ते लिहायचं, नमुन्याची तारीख, कोणत्या दिवशी तुम्ही नमुना घेतला ती तारीख लिहायची, मोबाईल नंबर लिहायचा आणि कोणतं पीक घेणार आहे हळद हे पुढे लिहायचंय आणि आम्हाला माती 500 ग्राम पाठवून द्यायची. 1000 रुपये माती परीक्षणाची फीस राहील, ती आपल्याला त्या समोरच्या लॅबला द्यायची आहे. आणि दत्ता कंका साई ग्रीन पार्क रिसोड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, पिनकोड 444506, 9922557796 या नंबरवर तुम्हाला हे पूर्ण पत्ता टाकायचा, त्या याच्यावर पन्नीवर पॅक करायची आणि मला पोस्टाने ही माझ्यापर्यंत पाठवायची. पाठवल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट येऊन जाईल आणि त्यानुसार तुमच्या मातीचं काय करायचंय, तुम्हाला कशा पद्धतीनं नियोजन द्यायचंय हे आपण ठरवू. कारण तेच शेतकरी 45+ जाऊ शकतील ज्यांना माहिती की माझ्या मातीत काय आहे आणि त्या शेतकऱ्याला मी 45 पर्यंत नेऊ शकेल, कळेल की त्यामध्ये मातीमध्ये काय आहे. ओके, चला त्यापर्यंत आपण बघितलं मातीची निवड. आता बघूया दुसरं आहे बेण्याची निवड. बेणं कसं असावं, है का नाही? खूप महत्वाचा विषय, बेणं कसं असावं. बेणं जर चुकलं तर सगळं चुकते. रोगमुक्त बेणं घ्या. आता कुठून घ्याल रोगमुक्त बेणं? तुमच्या गावात आजूबाजूला जे प्लॉट आहेत त्या प्लॉटचं घ्या किंवा जे हे 9-10 शेतकरी जे तुम्हाला सांगितलेले आहेत जवळ तुमच्या असतील ते घ्या किंवा तुमच्या एरियामध्ये जर तुम्हाला वाटलं की माझा एरिया सांगा, मी तुम्हाला सांगेल की तुमच्या एरियामध्ये माझा शेतकरी कोणता आहे त्याच्याकडून बेणं घ्या. म्हणजे निरोगी बेणं तुम्हाला मिळेल. जर बेणं निरोगी तर प्लॉट निरोगी आणि प्लॉट निरोगी तर माणूस निरोगी, माणसाचा खिसा निरोगी. नाही तर मग किती पैसे करा, कंकासानं किती उड्या मारल्या, शेतकऱ्याने किती उड्या मारल्या तरी काही होत नाही. आपण काय ब्रह्मदेव नाही. आपण फक्त प्लॉट डेव्हलप करू शकतो, पण बेणं जर रोगमुक्त नसेल तर आपण त्याला काही करू शकणार नाही. हा, आपण प्रयत्न करू त्याला रोगातून बाहेर आणण्याचं, पण जो वेळ आपण प्लॉट डेव्हलप करायला पाहिजे खर्च, तो आपल्याला रोग बरा करण्यावर खर्च करावा लागतो. त्यासाठी चांगलं बेणं घ्या. तुमच्याकडे बेणं आहे, बिंदास उकळून टाका. नसेल तुम्हाला वाटलं यावर्षी आता रिझल्ट आला नाही तर बेणं उतना डायरेक्ट त्याचा कार्यक्रम लावून टाका, दुसरं बेणं घ्या. आणि कोणाला बेणं लागत असेल तर मला सांगा, मी तुमच्या एरियातला तुमचा प्लॉट सांगेल, काय भाव लावाल तिच्या शेतकऱ्याच्या आकाराने घ्या, त्याला आपलं काही घेणं देणं नाही. फक्त तुम्हाला सांगेल की तुमचं या शेतकऱ्याकडे माझा प्लॉट आहे, तुम्ही त्याच्याकडून बेणं घ्या. सेलम, राजापुरी, कृष्णा या तिन्ही पीक कुठले चालतं? सेलम खूप चांगलं आहे, राजापुरी पण चांगली आहे, कृष्णा जात पण चांगली आहे. त्याचबरोबर
पूर्ण वाढलेलं भरगच्च कंद असलेलं बेणं घ्यायचं आहे. आता पूर्ण वाढलेलं म्हणजे काय? बरेच लोक लवकर हळद काढायलेत. ज्या शेतकऱ्याने लवकर हळद काढली त्याचं बेणं घेऊ नका. आता बघा आणखीन, जर आत्ता लोकांनी हळद काढली, जी हळद पूर्ण बसलेली नाहीये, त्यामुळे म्हणतो की ओळखीच्या प्लॉटमधून बेणं घ्या. जी हळद पूर्ण बसलेली नाहीये, ज्या हळदीला 200 दिवस झालेले नाहीयेत, त्या हळदीचं बेणं तुम्ही घेऊ नका. याचं कारण काय? की जेव्हा हळद सुप्त अवस्थेमध्ये जात असते, म्हणजे बसत असते खाली, त्यावेळेस पूर्ण त्या काडीमधलं जेवढं बी अर्क येतोय पूर्ण कंदामध्ये उतरतात आणि ते कंद भरगच्च भरला जातो, त्याचं कर्क्यूम सुद्धा वाढलं जातं. असं बेन आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर कांडीचं वजन 20 ग्राम ते 30 ग्राम असावं. त्याचबरोबर कांडीची साल ही चमकदार चकचकीत असावी आणि कर्क्युमिनची जाडी पण असावी. आता कर्क्युमिन कसं ओळखायचं बघा, कंदामधील कर्क्युमिन बघा, या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण कंद सोडलेले आहेत. हे आहे कर्क्युमिन, हे खालच्या याच्यामध्ये बघा, हे आहे कर्क्युमिन. आता दोन्ही कर्क्युमिन मध्ये काय फरक आहे? पहिल्या कंदाचं कर्क्युमिन बारीक आहे आणि दुसऱ्या कंदाचं कर्क्युमिन मोठं आहे. आता काय होतं, जेव्हा आपण उकडतो तेव्हा उकडल्यानंतर हा जो भाग आहे पूर्ण, कोणता? हा जो पूर्ण भाग आहे साईडचा, हा पूर्ण उकडल्यानंतर पूर्ण बसून जातो आणि राहते फक्त हे गोल मधलं जेवढं आहे तेवढंच. म्हणजे तुमचं हळकुंड फक्त एवढंच राहते जेवढं मधला कर्क्युमिन आहे. हे सुद्धा बाहेरचा थर बघा, याचा लहान आहे, याचा जाड आहे. जेवढा जाड थर असेल, कर्क्युमिन बारीक असेल तर तुमचं हळकुंड बारीक होतं. वचमत साईडची बघा कशी हळद राहते. आपल्यापेक्षा त्यांना 1000 रुपये, 500 रुपये, 100 रुपये भाव जास्त मिळतो. का? कारण त्यांचं कर्क्युमिनचं प्रमाण जे आहे, हळकुंडाचं जे जाडी आहे ती मोठी आहे, एकसारखी आहे. तर आपल्याला या पद्धतीनं बेणं निवडताना ही काळजी घ्यायची. आणि जर तुम्हाला कळतच नसेल तर मला फोटो टाकून द्या आपल्या ग्रुपवर, मी सांगेल की हे बेणं निवडायला काही हरकत नाही. बेणे साठवण करताना कोणती काळजी घ्यायची? आता आपण बेणं निवडलं, बेणं घेतलंय, आपल्याला काय करायचंय? सर्वात पहिलं काम पोत्यामध्ये भरून ठेवायचं. पोते कोणते घ्यायचे? जे सुतळीचे पोते असतात. सगळ्यात बेस्ट जर बघितलं, मी आतापर्यंत जवळपास 2007 पासून हळद लावतो आणि 2012 पासून 14 पासून आपण शेतकऱ्याला मदत करतो. पण सगळ्यात चांगलं मला वाटलं की पोत्यामध्ये भरून ठेवणे आणि माळवंदाच्या घरामध्ये ठेवणे. जर पोत्यामध्ये भरून असतं आणि माळवंदाच्या शेतामध्ये म्हणजे घरामध्ये असेल, माळवंद म्हणजे जुन्या काळात लाकडी जे माळवंद होते त्यामध्ये जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला काहीच डोकं लावायचं काम नाही. आणि एवढे छान कोंब फुटतात त्याला शेवटी शेवटी. जर तुम्ही उशीर केला तर ऑटोमॅटिक त्याला कोंब फुटतात. खूप खूप चांगली पद्धत आहे. पोत्यामध्ये भरा आणि माळवदामध्ये असे पोते उभे करून ठेवा आणि बुचडी बांधून घ्या. कधी मधी त्याला एखाद्या वेळेस तुम्ही त्याला पाणी मारू शकता, पण पाणी किती मारायचंय? उगं वरचा थर ओढा आला पाहिजे, हळद ओढी झाली नाही पाहिजे. उगं थोडस नाही मारलं तरी काय हरकत नाही. माळवदामध्ये पाणी सुद्धा मारायची गरज पडत नाही. पण सिमेंटच्या याच्यामध्ये जर असेल थोडं पाणी मारावं लागतं, कारण कधी कधी हीट निर्माण होते. त्यानंतर सावलीत ठेवा, थंडगार हवेशीर ठिकाणी ठेवा. जर तुम्ही शेतामध्ये ठेवत असाल तर लिंबाचं झाड, आंब्याचं झाड त्याच्या खाली ठेवा बिंदास. आणि साईडनं खाली थोडस गोटे वगैरे लावून उंच करा, म्हणजे कदाचित एखादं पाणी झाला खाली पण जाणार नाही. किंवा तुम्ही एखादा गोटा वगैरे असेल उंच ठेवा, म्हणजे 1.5 फूट उंच ठेवलं तर खूप चांगलं, कारण 1.5 फूट उंच ठेवलं त्याला बुरशी लागतच नाही, कारण हे सगळे बुरशीचे जीवाणू, बॅक्टेरियल कॉलनी फक्त जमिनीच्या वर 1.5 फूट आहे, त्याच्यावर बॅक्टेरियल कॉलनी नाही, त्यामुळे बुरशी लागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, काडी कचरा, लिंबाची पाने वरून टाका आणि ते झाकून टाका. तुम्ही जर एखाद्या झाडाखाली जरी पोते ठेवले, साईडनं पूर्ण जर तुम्ही असं पाना पाचोळा, उसाचं पाचरट आणि त्यावर लिंबाचा पाला टाकला आणि पोत्यामध्ये भरून ठेवलं तर 100% ते बेणं काहीच होत नाही. आता आमचे लोमटे सर आहेत, ते पूर्ण एका छताखाली पूर्ण काय करतात, ते पूर्ण ढीग मारतात, त्याला वरून शेणाने लिपून घेतात, काडी कचरा टाकून, पुराण्या टाकून, त्यावर शेण टाकून लिपून घेतात, खालून वरून त्याला पाईप टाकतात, म्हणजे हवा जावी, ऑक्सिजन बाहेर निघावा, हवा खेळती राहावी म्हणून. ते बेणं सुद्धा खूप चांगलं राहते, पण ती थोडी किचकट पद्धत आहे, सगळ्यांना करणं शक्य नाही. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा ची फवारणी त्या बेण्यावर करा आणि वाळू द्या आणि नंतर ते पोत्यामध्ये भरा, म्हणजे निर्जंतुकीकरण होऊन जाईल. आता आपल्याला निर्यातक्षम हळद निर्माण करायची, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपल्याला मिळणार आहे. बघा, आपण फक्त भारतापुरते मर्यादित राहणार नाहीये, कारण भारतामध्ये सगळे व्यापाराच्या हाती आपले भाव आहेत. एखाद्या वेळेस जर आपला भाव कमी झाला तर आपण एक्सपोर्ट मध्ये जर आपलं जर वर्चस्व असेल आणि हळद आपली जर 100% सेंद्रिय पद्धतीने तयार केली असेल तर आपल्याला इथल्यापेक्षा जास्त भाव मिळू शकतो.
इथं 5,000 रुपये असेल तर आपण 10,000 रुपये भाव मिळवून देऊ शकतो तुम्हाला. एवढी आपली सध्या तरी मला वाटतं की येणारा काळ हा ऑर्गॅनिक हळदीचा आहे आणि आपण त्या दिशेने पाऊल उचललेलं आहे. आपण सर्वांच्या पुढे राहूया. तुमची सोबत असणं गरजेचं आहे, कारण तुमच्याशिवाय मी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर एवढा माल पोहोचू शकणार नाहीये. कारण मला परवाच्या दिवशीच एका व्यापाराचा फोन आलता. सर म्हणे मला जवळपास तुम कितना दे सकते हो बोले. वो क्या कहे कि आप कितना दे सकते हो. मैंने बोला आपको कितना चाहिए, तुम बोलो बोले कितना है आपके पास. मैंने बोला 4,500 क्विंटल है मेरे पास अभी. दे दो बोले कोई टेंशन नहीं, ऑन द स्पॉट मैं आपको पेमेंट दूंगा और ये वहां पे लेके जाऊंगा. कब दे रहे बोलो. मैंने बोला बाहर निकलने दो, बाहर निकलने के बाद मैं आपको कॉल करूंगा. लेकिन सबसे पहले वो बोले कि हमें वो टेस्ट करना है, अगर टेस्ट में फेल हुए तो हम लेके नाही जा सकते. तर मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचंय की काळ आपला आहे, फक्त सोबत राहा. 100% आपण त्या एक्सपोर्टसाठी फुल प्रयत्न करूया. आता निर्यातक्षम हळद कशी असावी. पहिलं म्हणजे करक्युमिनचं प्रमाण किती असायला पाहिजे. 3% ते 5% पेक्षा कमी नको. तर 3% ते 5% करक्युमिन येण्यासाठी आपल्याला हळद ही सेंद्रिय असणं गरजेचं आहे. केमिकलच्या हळदीचं करक्युमिन एवढं येत नाही. कीटकनाशकाचे अवशेष त्याच्यामध्ये नसायला पाहिजेत. सेंद्रिय हळद जास्त मागणी आहे. हळदीची साईज सारखी असायला पाहिजेत आणि हळदीमध्ये 8% ते 10% मॉइश्चर असलं पाहिजे, ओलावा असला पाहिजे. ही हळद आपल्याला निर्यात करता येते आणि त्याच पद्धतीची हळद आपण यावर्षी तयार करणार आहोत. आणि किती लोकांची हळद पास होऊन येते, किती लोकांना एक्सपोर्टसाठी सर्टिफिकेट मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. कारण हळद पिकवणं किंवा तुम्हाला प्रोडक्ट देणं आणि हळदीचं काहीतरी करणं हा नाही. तुमचं हळद लागवडीपासून विकेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी यावर्षी 5 ड्रम न चुकता, ज्याला आपल्यासोबत यायचंय त्यांनी हे 5 ड्रम घ्यायचे कंपल्सरी. गेल्या वर्षी जे शेतकरी फेल झालेत त्यांनी हे ड्रम वापरले नाहीत आणि हे ड्रम न वापरल्यामुळे काही शेतकरी फेल झाले. पहिला ड्रम आहे जीवाणू कल्चरचा. यामध्ये आपल्याला 8 प्रकारचे 10 प्रकारचे जीवाणू तयार करायचे आहेत. दुसरा आहे ट्रायकोडर्माचा पूर्ण जीवाणू आपल्याला तयार करायचा एक सेपरेट. मायक्रोरायझा जीवाणूचा एक ड्रम सेपरेट तयार करायचा आहे. जीवामृतासाठी आपल्याला एक सेपरेट ड्रम तयार करायचा आहे. आणि ह्या सगळ्याची अळवणी करण्यासाठी वेगवेगळे ग्रेड सोडण्यासाठी एक व्हेंचुरीच्या जवळ आपल्याला एक टाकी लागते. अशा जवळपास 5 ड्रम तुम्हाला लागतात. एक ड्रम 1,000 रुपयाचा आहे किंवा 1100 रुपयाचा आहे. तर 11×5 55,000 रुपये तुम्हाला खर्च करायचे आहेत, जर तुम्हाला 50+ जायचं असेल आणि आपल्यासोबत यायचं असेल तर. नाहीतर तुमच्या आकारात तुम्ही करा. तुम्ही जे करत आहात ते खूप चांगलं करत आहात, त्या पद्धतीने करा. यावर्षी ज्यांनी ड्रम बनवले नाहीत त्यांना आपण त्यांच्या शेतावर डबल जाणार नाहीत, त्यांच्या आकारात त्यांना करू द्यायचंय. आपल्याला यावर्षी निवडक शेतकरी निवडायचे. खूप झाले, 2,000 शेतकऱ्या सांभाळू शकत नाही मी. 2,000पैकी आपल्याला 700 शेतकरी जरी असले किंवा 500 जरी असले क्वालिटीचे तरी चालतात. पण जे शेतकरी 100% मला फॉलो करतील त्या शेतकऱ्यासोबत आपण यावर्षी राहणार आहेत. बाकी नाही सर, होत नाही सर, करू शकत नाही सर, अशा म्हणणाऱ्या शेतकऱ्यासोबत जाणार नाही. याच्यामध्ये 2 लॉस होतात. एक तर माझं नाव बदनाम, सरांचे प्रोडक्ट वापरले काही झालं नाही, असे म्हणणारे पण तयार होतात. त्यासाठी नकोच. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मी सांगतो त्या पद्धतीने करा. 100% यावर्षी सक्सेस करून देतो तुम्हाला. कारण तुमची माती मी माती निवडीपासून एक्सपोर्ट पर्यंत मी तुमच्या सोबत आहे. कसं फेल होते प्लॉट पाहूया आपण. 101% सांगतो, निसर्गाने साथ द्यावा. 100% सांगतो मी तुम्हाला प्लॉट फेल होऊ देत नाही. आणि निसर्ग किती जरी विरुद्ध गेला तरी मी 90% प्लॉट तुमचा फेल होऊ देत नाही. 10% सांगता येत नाही, कारण हळदीला काही एवढं काही सेन्सिटिव्ह पीक नाहीये. आपण जर प्रॉपर तिच्यावर नियोजन केलं तर 100% आपण सक्सेस करू शकतो. एवढी ग्वाही, एवढी गॅरंटी या 4-5 वर्षात आलेली आहे. कारण येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा आहे आणि या सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळायचं आहे. त्यामुळे हे ड्रम कंपल्सरी आहेत. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी आत्ताच ड्रम नेऊन ठेवा. ड्रम साठी स्पेशल जागा करा. ज्या ठिकाणी तुम्ही हळद लावता, आता प्रॉब्लेम काय होतो, हळदीचं शेत असतं लांब आणि ड्रम असतो जाग्यावर. इथून ड्रम चिकन द्यायचा म्हणलं की प्रश्न येतो. ज्या शेतामध्ये तुम्ही हळद लावायले त्या शेतामध्ये 4 जाळी रवा. त्या 4 जाळीला वर मांडव करा, वर तुरड्या टाका आणि सावली आत्ताच करून ठेवा. इथं आपल्याला ड्रम ठेवायचे आणि त्या 4ही जाळ्याला साईडनं जाळी मारून घ्या. कारण ड्रम पाडण्याचा, हे करण्याचा, ड्रम चोरी जाण्याचा हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं पहिले काम, हे काम तुम्हाला का सांगतो मी आता, नंतर होत नाहीत.
मग नंतर सर पेरणी चांगली, हे चाललं ते चाललं, अनेक कारण तुमच्याकडे आहेत. त्यामुळे कारण सांगायची नाहीत, अगोदरच हे सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या, कारण आपल्याला खूप मोठं टार्गेट गाठायचं आहे. आणि जो शेतकरी 5 एकरवाला आहे आणि त्याला जर 40 प्रमाणे गेलं तर 200 क्विंटल हळद आज काय भाव आहे? जाऊ दे आजचा भाव 10,000 रुपये जरी झाले, 200 क्विंटलचे किती रुपये वाढले? आयुष्यात त्याला कधी काम करायचं काम पडणार नाही. 5 वर्ष फक्त सोबत राहा. 5 वर्षात तुमचं म्हणजे जी मागची पुढची परिस्थिती आहे सगळी बदलून जाईल. तुमच्यावर कर्ज ₹1,00,000 नाही, 10 लाख असू द्या, 20 लाख असू द्या, 100% कर्जमुक्त होऊ शकता. एवढी एवढी संधी सध्या आलेली आहे. फक्त या संधी सोनं करा. डोकं तुमचं वापरू नका, कारण आता पण तुमचं डोकं वापरलंय, काय झालेलं नाहीये. थोडंसं डोकं आमचं वापरा. 1 वर्ष बघा, तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे, माझ्याकडे 1 एकर द्या आणि त्या पद्धतीने करा. तुमची 4 एकर वेगळी असेल आणि 1 एकर वेगळी असेल. फक्त सोबत राहा. चला बघूया शेणखत कुजवण्याची दुसरी प्रक्रिया. आता बघा, शेणखत का कुजवायचं हा मोठा विषय. बरेच जण म्हणतात सर आमच्याकडे 100% कुजलेलं शेणखत आहे, मग काय गरज आहे कुजवायची? बघा, शेणखत कुजणे म्हणजे काय, की तुम्ही शेणखत हातावर घेतलं आणि असं जर दाबलं तर जशी गौरी असती गौरी, ती गौरी जर अशी एकदम बुक्की झाली, बुक्की म्हणजे एकदम पांढरं पीठ झालं, तर समजायचं 100% ते कुजलेलं आहे. पण ते जर दबतच नसेल तर ते कुजलेलं नाही, ते अर्धवट कुजलेलं आहे. आणि अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये हुमणी आळी तयार होते. आणि एकदा हुमणी आळी जर लागली तर तुमचा प्लॉटला प्लॉट बसतो. त्याचबरोबर अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये बुरशीचं प्रमाण जास्त असते. आणि बुरशी तुम्ही कितीही मग शेतामध्ये कुठलंही खत टाका, कुठला ट्रायकोडर्मा टाका, काही टाका, ती कंट्रोल होत नाही. म्हणून शेणखतामध्ये आपल्याला बुरशीजन्य जीवाणू सोडायचे आहेत, ज्यामुळे बुरशी नष्ट होणार आहे. आणि 100% शेणखत कुजवल्यामुळं ते खत आपल्याला उपद्रवी म्हणून काम करत नाही. आता बरेच शेतकरी शेणखत टाकणंच बंद केलंय. मी आता बघतो ना, सर आम्ही शेणखत टाकतच नाही. कशामुळे टाकत नाही विचारलं तर ते सांगतात काय, की सर शेणखत टाकलं की आमच्या हळदीला बुरशी लागते, हळदीला हुमणी आळी लागते, म्हणून आम्ही शेणखत टाकत नाही. पण त्या शेतकऱ्यांसाठी मी हे सांगू इच्छितो की 100% तुम्ही कुजवा. त्यासारखं कुठलंच खत नाही, ना रासायनिक खत आहे ना कुठलं खत आहे. तर 100% कुजवायचं आपल्याला. तर कुजवण्याची पद्धत काय बघा, शेणखत घ्यायचं आपल्याला. तुमच्याकडे 1 एकरला आपल्याला किमान 2 ट्रॉल्या शेणखत लागणार आहे. किती? 2 ट्रॉल्या शेणखत कंपल्सरी ठेवायचे, कारण आपल्याला 40+, 45+ जायचंय. आणि तुम्हाला कमी जायचं असेल तर मग शेणखत नाही टाकली तरी चालते, कंकासाला नाही फॉलो केली तरी चालते, काय अडचण नाही. त्यानंतर तुम्हाला दुसरं काय करायचं शेणखतामध्ये, काडी कचरा, पालापाचोळा, जे तुमच्या झाडाची पानं पडतात ते जमा करा. तुमच्या धुऱ्यावर असतील, झाडाखाली असतील, ते पानं जमा करा. तुम्ही जे शेतामध्ये निंदन केलेलं आहे, तुम्ही तुमच्या शेतामध्ये निंदन केलं, कचरा तुम्ही धुऱ्या आणून टाकलेला आहे, त्या धुऱ्यावर तो कचरा उचला आणि त्याचा गंज घाला. कुठं? झाडाखाली नेऊन, जिथं तुम्ही शेणखत टाकणार आहेत. त्याचबरोबर कुटार, मग तुमचं सोयाबीनचं कुटार असेल, हरभऱ्याचं कुटार असेल, गवत असेल, किंवा वेगवेगळं तुमच्याकडे अर्धवट कुजलेलं कुटार असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता घ्यायच्या किती? आपण सांगितलं की 2 ट्रॉली शेणखत आणि 1 ट्रॉली काडी कचरा, हे तुम्हाला एका एकर लागणार आहे. ही जी प्रोसेस आहे ही 100% लिहून घ्या. ह्या पद्धतीनं स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. 2 ट्रॉली शेणखत नसेल तर विकत घ्या, जिथं भेटेल तिथं घ्या. 10,000 रुपयात 2 ट्रॉल्या मिळतात. 10,000 रुपये खर्च करा. आपल्याला तिकडे रासायनिक खताकडे जायचं नाही, तिकडे आपण खर्च आणखीन कमी करूया. कारण आपल्याला बाहेर एक्सपोर्ट करायची आहे हळद, त्यामुळे आपल्याला सेंद्रिय पद्धतीने हळद निर्माण करायची आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. काडी कचरा काय घ्यायचा? काडी कचऱ्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेवर हे जीवाणू जगत असतात. म्हणजे आपण जे जीवाणू टाकालो त्या जीवाणूला लागतं अन्न, काय? सेंद्रिय पदार्थ, काडी कचरा लागतो. आपण काय केलं, हळदीचे पानं कडक कडक कापायचे, नाही तर वाळली की फुकून द्यायची. हळदीचे पानं फुकून देऊ नका. हे सगळे पानं तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे. कशामध्ये? या उकंडामध्ये टाकायचे. कडक कडक कापा. लागू द्या 2 बाया, 4 बाया लागू द्या, 5 बाया लागू द्या, 8 बाया लागू द्या. 8 बाया किती? 8 1600 रुपये लागतील. ते 1600 रुपये तुमचे इकडे 1600 रुपयाची एक बॅग जर तुम्ही घेतली 1700 रुपयाला बॅग आहे. पोटॅश किती? सर्वात जास्त पोटॅश हे त्या पालापाचोळ्यामध्ये असतो. जर तुम्ही तुमच्या हळदीचा सगळा पालापाचोळा उचलला आणि याच्यावर टाकला तर पुढच्या वेळी तुम्ही पोटॅश टाकूच नका, तरी सुद्धा तुम्हाला मी हळद काढून देतो. कारण सर्व पोटॅश, नत्र, स्फुरद, पालाश हे त्या अवशेषामध्ये, झाडाचे जे अवशेष असतात त्यामध्ये असतात. कारण मातीमधूनच निघायचं आणि मातीमध्येच जायचंय, ही प्रक्रिया आहे. तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये शेणखत टाकलं, हे शेणखत काय केलं, यापासून आपलं झाडं तयार झाली, फळ तयार झालं, गवत तयार झालं. ते गवत कोणा खाल्लं? गायीने खाल्लं. त्या गायीनं पुन्हा शेण दिलं, पुन्हा जमिनीत गेलं.
म्हणजे इथून घ्यायचं आणि इथंच टाकायचं. तसं हे पाला पाचोळा, काडी कचरा यांनी काय केलं, जमिनीमधलं नत्र, स्फुरद, पालाश उचलून घेतलं झाडानं, आणि जेव्हा झाडाचे औषध तयार झाले तेव्हा ते पुन्हा जमिनीला वापस दिलं. आपण सोबत काहीच देणार नाहीये, हे सगळं इथं टाकून द्यायचंय. आपला देह, आपलं शरीर, आपलं सगळं हे सगळं मातीला द्यायचंय, मातीतून आलेलं आहे, मातीला द्यायचंय. ही निसर्गाची ही पूर्ण किमया आहे. आणि याच पद्धतीनं आपल्याला हे सगळं मातीत द्यायचं आहे. त्यामुळे हे काडी कचरा सगळं घ्यायचं आहे. आता शेण कुजवण्यासाठी लागणार साहित्य, पाणी लागणार आहे 200 लिटर, काडी कचरा लागणार आहे, वडाखालची माती लागणार आहे, थोडंसं ताक लागणार आहे, गुळ लागणार आहे, शेण लागणार आहे, गोमूत्र लागणार आहे, ट्रायकोडर्मा लागणार आहे, आणि जीवाणू कल्चरचं एक पॉकेट लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर तयार कसं करायचंय, याला लागतात जीवाणू. शेणखत कुजवण्यासाठी काय लागतं, जीवाणू. कोणकोणते जीवाणू लागतात, अझोटोबॅक्टर. काय काम करतो, शेणखतामध्ये टाकल्यावर शेणखतामध्ये असलेला नत्र स्थिर करण्याचं काम करतो. हवेमधला 78% नत्र, हवेमधला 78% नत्र जेव्हा तुम्ही शेणावर हवा लागते त्या हवेमधला नत्र हा कॅच करून घेत असतो. सुडोमोनास, या पूर्ण शेणखतामध्ये अनेक विनाकारण फंगस आहेत, म्हणजे बुरशी आहेत. त्या सर्व बुरशा मारण्यासाठी सुडोमोनास काम करत असतो. त्याचबरोबर सेल्युलोमोनास हा एक बॅक्टेरिया आहे, जो या सर्व जीवाणूला शुगर देत असतो, साखर देत असतो, ग्लुकोज देत असतो. आता या ग्लुकोजमुळे काय होतं, हा ग्लुकोज सिक्रेट केल्यामुळे सगळ्या जीवाणूला अन्न मिळतं, म्हणून हे सगळे जीवाणू ऍक्टिव्ह होतात. बॅसिलस सबटिलस हा जे जाड जाड काड्या आहेत त्याला कुजवण्यासाठी हा काम करतो. म्हणजे धांडे असतील, काळे कचरा असेल, केट असतील, मोठमोठ्या काड्या असतील, त्याला कुजवण्यासाठी हा काम करतो. त्याचबरोबर अझोस्पेरिलियम हा काय करतो, हे जे सेंद्रिय पदार्थ आहे, म्हणजे हा जे काही सेंद्रिय पदार्थ असतात, काडी कचरा, पालापाचोळा, यातून ऊर्जा निर्माण घेतो आणि त्या कचऱ्याला सडवण्यासाठी नायट्रोजन देतो आणि नायट्रोजन फिक्स सुद्धा करतो. नायट्रोजन स्थिर करण्याचं काम रायझोबियम करत असतो, जे नायट्रोजन हवेमध्ये उडून जाऊ नये म्हणून नायट्रोजनला स्थिर करण्यासाठी रायझोबियम हा जीवाणू वापरला जातो. लॅक्टोबॅसिलस हा वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड स्त्रवत असतो. लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू स्त्रवत असतो, आणि तो जीवाणू ते ऍसिड टाकल्यामुळं त्या ढगामधील ढगाचा पीएच मेंटेन होतो. बऱ्याच ऍसिडमुळे वेगवेगळे जीवाणू तयार होतात आणि ते काम करायला सुरुवात करतात. ट्रायकोडर्मा आपण यामध्ये टाकणार आहे 100 लिटर. हे 100 लिटर ट्रायकोडर्मा टाकला, हे ट्रायकोडर्मा सुद्धा वेगवेगळ्या ऍसिड स्रोत असतो. त्याचबरोबर तो वेगवेगळ्या बुरशा ज्या आहेत, जवळपास 10,000 प्रकारच्या ज्या हानिकारक बुरशा आहेत त्यांना मारण्यासाठी हे ट्रायकोडर्मा काम करत असतो. आणि पीएसबी जीवाणू पोटॅश जो आहे त्यामधला, म्हणजे ज्या पालापाचोळ्यामध्ये जो पोटॅश आहे तो पोटॅश उचलून स्थिर करतो. आणि झायलॉन हा जीवाणू डिकम्पोज करण्यामध्ये मदत करत असतो. असे 10 जीवाणू आपल्याला या शेणखतामध्ये टाकायचे आहेत. आता हे 10 जीवाणू आणायचे कुठून, सांगणारे सोपे. आणायचे कुठून, त्याला पर्याय आहे. 8 प्रकारचे जीवाणू आपले जे आहेत त्यामध्ये रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पिरिलम आहे, स्फुरद विरघळणारा जीवाणू आहे, पालाश विरघळणारा जीवाणू आहे, झिंक विरघळणारा जीवाणू आहे, सुडोमोनस पण आहे, आणि अपशिष्ट म्हणजे डिकम्पोजर मध्ये सायलॉन आणि सोलुलोमोनास हे 2 जीवाणू आहेत. आता झाले 8, 3 आणि 3 6 7 8 9 झाले. आता एक लागतो, कोणता, लॅक्टोबॅसिलस, हा याच्यामध्ये नाहीये. मग त्यासाठी काय आपण घेतलेलं आहे, ताक. ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू आहे. म्हणजे शेणखत कुजवण्यासाठी फक्त डिकम्पोजर काम करत नाहीत, तर सगळे जीवाणू काम करतात. आणि हे सगळे जीवाणू एकत्र असल्यामुळे आपलं डिकम्पोजिंग फास्ट होतं आणि 100% चांगलं होतं. एकदम गांडुळाचं जे खत असतं तसं खत तुम्हाला तयार करून मिळतं फक्त आणि फक्त 60 दिवसामध्ये. जीवाणू कल्चर बनवण्याची प्रक्रिया काय आहे, 200 लिटर पाणी घ्या, 2 किलो गुळ आणि 2 लिटर ताक घ्यायचं, आणि हे 8 दिवस ठेवायचं. आणि 9व्या दिवशी जो तुम्ही गंज तयार केलेला आहे त्या गंजावर काडीने छिद्र पाडून, आता तुम्हाला 2 फुटाचा 2.5 फुटाचा गंज आहे, त्याला 1.5 फूट काडीने छिद्र पाडायचंय आणि त्या छिद्रामध्ये हे सगळं जीवाणू कल्चर सोडायचं आहे. त्यानंतर ट्रायकोडर्मा, तुम्हाला 100 लिटर पाणी घ्यायचंय, त्यामध्ये गुळ 2 किलो घ्यायचा, उकळलेला बटाटा आपल्याला 2 किलो घ्यायचा, साल काढून टाकायची, बारीक भुगा करायचा, गुळाचा भुगा करायचा, त्या टाकीमध्ये टाकायचा, 8 दिवस ठेवायचा, सकाळ संध्याकाळ हलवायचा. आणि 9व्या दिवशी जो तुम्ही गंज घातलेला आहे झाडाखाली 2.5 फुटाचा, त्या 1.5 फुटाच्या छिद्र पुन्हा पाडायच्या साईडला, आणि त्या 1.5 फुटाच्या याच्यामध्ये तुम्हाला 100 छिद्र पाडायचे, 100 लिटर पाणी सोडून द्यायचं. चला, त्यानंतर ताक, गुळ आणि गोमूत्र. ताक का घ्यायचंय, लॅक्टोबॅसिलस त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला लॅक्टोबॅसिलस
कुजवण्यासाठी या प्रक्रियेत सर्वात जास्त मोठी भूमिका बजावतो. म्हणून लॅक्टोबॅसिलस घ्यायचंय. गुळापासून आपल्या जीवाणूला ग्लुकोज मिळतं, म्हणून आपल्याला गुळ घ्यायचा आहे. आणि गोमूत्रामध्ये लाखो जीवाणू आहेत जे की डिकम्पोज करतात. त्यामध्ये जे जीवाणू दिसले तुम्हाला त्यामध्ये अर्धे जीवाणू याच्यामध्ये गोमूत्रामध्ये आहेत, पण ते फर्मेंटेशन करणं खूप गरजेचं आहे. फर्मेंटेशनची एक पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला 20 लिटरचा एक ड्रम घ्यायचा. किती? 20 लिटर ड्रम घ्यायचा. पाणी घ्यायचं नाही, फक्त ड्रम घ्यायचा 20 लिटरचा. त्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा आहे बारीक करून, 10 लिटर गोमूत्र टाकायचंय आणि 10 लिटर ताक टाकायचंय. आणि हे 8 दिवस ठेवायचंय, सकाळ संध्याकाळ. आणि नंतर तुम्हाला काय करायचंय, हे तयार झालेलं द्रावण पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी असे छिद्र मारायचे 10-20, आणि त्या छिद्रामध्ये हे 1-1 लिटर आपल्याला अर्धा लिटर 40 छिद्र मारा, 50 मारा, थोडं 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 प्रत्येक छिद्रामध्ये टाका, म्हणजे जेणेकरून सगळीकडे ते पसरेल. आणि ही पद्धत केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ही पूर्ण पद्धत केल्यानंतर तुम्हाला 20 दिवस त्याला हात लावायचा नाही. हे सर्व तुम्हाला पोस्टाने घरपोच मिळतील, हे तुम्हाला माहितीच आहे. शेण कुजवण्याची प्रक्रिया. जमिनीवर पहिले काय करायचंय, गोणपाट आथरायचा. गोणा आथरा, चवाळा आथरा, ताडपत्री आथरा, तुमच्याकडे जे काय म्हणतात ते आथरा, जेणेकरून तुम्ही टाकलेलं पाणी हे खाली जमिनीत जाऊ नये, जेणेकरून तुम्ही टाकलेले बॅक्टेरिया धुवून खाली जमिनीत जाऊ नये. म्हणून खालच्या साईडनं तुम्हाला काय टाकायचंय, एक चवाळा टाकायचंय. साधं टाका, वाटलं तरी चालते असं टाका, काही अडचण नाही. फक्त खाली गेलं नाही पाहिजे, छिद्र नसलं पाहिजे. 2 फूट उंच ढिगारा करा किंवा 2.5 फूट करा, म्हणजे असा ओटा तयार करा. झाडाच्या खालीच ढिगारा लावा, सावलीत लावा, किंवा तुमच्या शेतामध्ये सावली नसेल तर 4 जाळे राहून त्यावर ग्रीन हाऊस लावून तुम्ही सावली करू शकता. तयार केलेले सर्व द्रावण त्यामध्ये टाकायचंय. पहिलं द्रावण आहे जीवाणू कल्चरचं, दुसरं आहे ट्रायकोडर्माचं, तिसरं आहे गुळ, ताक आणि गोमूत्र, या तिन्हीचं द्रावण करून त्यामध्ये टाकायचंय. जीवाणू कल्चर, ट्रायकोडर्मा आणि ताक, गुळ, गोमूत्र हे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि दर 20 दिवसाला एकदा पलटी मारायची. म्हणजे तुम्ही आज टाकलं तर 60 दिवसामध्ये तुम्हाला 2दा पलटी मारावं लागेल किंवा 3दा पलटी मारताय. पलटी मारल्यानंतर काय करायचंय, थोडं थोडं पाणी शिपडायचंय. दर 20 दिवसाला थोडं थोडं पाणी शिपडायचंय. आणि पाणी किती शिपडायचंय, ते पूर्ण पाणी खाली नाही गेलं पाहिजे, पूर्ण वाहून गेलं नाही पाहिजे, फक्त ते ओलं राहिलं पाहिजे. ते जेव्हा पलटी मारतात तेव्हा तुम्ही थोडं थोडं पाणी मारा, म्हणजे पूर्ण भिजून जाईल. आणि शेणखत चांगले कुजण्यासाठी आपल्याला 45 दिवस कमीत कमी, आणि जर थोडा वेळ लागला तर 60 दिवस सुद्धा लागू शकतात. दर 15 दिवसाला जर तुम्ही पलटी मारली तरी काही हरकत नाही, 20 दिवसाला मारली तरी हरकत नाही. पण पलटी मारल्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसेस होते. आता प्रत्येकाच्या शेतामध्ये एक गांडूळ बेड असला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी हे ऑप्शनल आहे, तुम्ही करा नका करू, पण असेल तर खूप चांगलं, नसेल तर आणखीन चांगलं. आता गांडूळ जे आहे, 1 किलो गांडूळ आयसेनिया फोइटिडा या जातीचा तुम्ही गांडूळ निवडा. हे जवळपास 1800-1900 रुपयाला चांगल्या प्रतीचं बेड मिळतं. माझ्या शेतामध्ये मी आणलेलं 1900 रुपयाला, खूप छान आहे, जाड पण आहे ह्याच्यापेक्षा. आणि त्याच्यामध्ये मी जवळपास एका याच्यामध्ये 3 किलो गांडूळ टाकलेले आहेत, आणि 1 ट्रॉली शेणखत बसतं याच्यामध्ये. पण आपण शेणखत सगळं टाकायचं नाही, त्याच्यामध्ये कुजलेलं शेणखत टाकायचं 50%, अर्धवट कुजलेला काडी कचरा टाकायचं, कुटार टाकायचं, पालापाचोळा टाकायचा, कोरडी पानं, कुटार हे सगळं मिक्स करायचंय. आणि 60 दिवस ठेवलं की हे सुद्धा गांडूळ बेड तयार होते. मी जवळपास 3रं बेड काढलेलं आहे, कारण पुढच्या वर्षी मी 3 एकर हळद लावणार आहे. योगायोगाने तुमच्या योगायोगाने मला पाणी पण मिळालं, त्यामुळे मी 3 एकर हळद लावणार आहे. खालील गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. सगळ्यात महत्वाचं मातीचं आरोग्य, कीड आणि रोग नियंत्रण जे आपण पुढे पाहणार आहोत, आणि वॉटर मॅनेजमेंट हा सुद्धा महत्वाचा विषय, कारण वॉटर मॅनेजमेंट शिवाय आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकत नाही. तर हळद पिकाला पाणी कसं द्यायचंय, सगळ्यात महत्वाचं आहे पाण्याचं आरोग्य. पाण्याचं आरोग्य काय म्हणतं बघा, पाण्याचा पीएच हा 6.5 ते 7.5 असला पाहिजे. जे तुम्हाला हळदीला पाणी द्यायचंय ते सुद्धा आपण पाणी चेक करणार आहोत. हे पाणी तुम्हाला कधी चेक करायचंय, जेव्हा तुम्ही माझ्यासोबत येसाल, जेव्हा मी तुमच्या शेतावर व्हिजिट करणार आहे, त्यावेळेस तुमचं पाणी चेक केलं जाईल. किंवा असं वाटत असेल तुम्हाला, नाही मला अगोदर पाणी चेक करायचंय, मला तुमचं 200 ml पाणी, किंवा एक छोटी बॉटल असते बघा, अशी बिस्लरीची बॉटल असते, एवढं पाणी भरायचं आणि त्याला चांगलं पुठ्ठ्यामध्ये पॅक करायचं, आणि माझ्याकडे माझ्या पत्त्यावर पाठवून द्यायचं. मी तुम्हाला त्याचा रिपोर्ट देईल. त्यानंतर पाण्याचा टीडीएस हा 0 ते 500 असावा, फार झाला तर 800 पण चालतो.
पण 0 ते 500 हा पाण्याचा टीडीएस खूप चांगला. आता टीडीएस म्हणजे काय? टोटल डिझॉल्व सॉलिड, पाण्यामध्ये असलेले सगळे अन्न घटक, चांगले आणि वाईट, त्याच्यातले सगळे जे पदार्थ असतात त्याला टीडीएस म्हणतो आपण. मग ते चांगले असो किंवा वाईट असो, ते सगळे अन्नद्रव्ये आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर पाण्याचा ईसी, ज्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो आपण, 0.4 ते 0.1 असावी. हा ईसी पण तुम्हाला चेक करून दिला जाईल, पाण्याचा पीएच चेक करून दिला जाईल, पाण्याचा टीडीएस चेक करून दिला जाईल. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला चेक केल्या जातील आणि त्याचा रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर आम्ही पाठवून देऊ. आणि हा पूर्ण जो चेक करण्याची कुठलीच फीस घेतली जाणार नाही, कारण ते माझ्याकडे त्याचे यंत्र असल्यामुळे मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देणार आहे चेक करून. पण जी माती आहे ती मला दुसऱ्याकडे पाठवावी लागते आणि त्यांची तेवढी फीस आहे, म्हणून मी तेवढी फीस घेत आहे. वास्तविक पाहते तिच्यामध्ये पैसा कमवणे हा माझा उद्देश नाहीये. जे मला फ्रीमध्ये होते ते मी फ्रीमध्ये करतो. हे पीएच मीटर, पाण्याचं टीडीएस मीटर, पाण्याचं एसी मीटर, एसी मीटरला मला 5,000 रुपये लागलेत. पाण्याचं पीएच मीटर 1,200 रुपयाला मिळतं, टीडीएस मीटर 250 रुपयाला मिळतं. छोटे छोटे असल्यामुळे काय एवढं जास्त त्याचं हे नाही, त्यामुळे मी हे तुम्हाला फ्रीमध्ये करून देणार आहे. वॉटर मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा विषय. नळीचं अंतर, तुम्हाला नळ्या लावायच्या, ड्रीप लावायचंय, तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सगळ्या शिफ्टिंग करायचे आहेत, कारण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला साईडची पाईपलाईन गाडायची आहे, वर लॅटरल काढून ठेवायचे आहेत, मग त्यासाठी तुम्हाला अंतर लागणार आहे. त्याचबरोबर तुमची दिशा महत्वाची आहे, उत्तर दक्षिण दिशा ठेवा, जेणेकरून तुमचं सूर्यप्रकाश चांगला मिळेल. दिशा आपली उत्तर दक्षिण असली पाहिजे. त्याच पद्धतीने आडव्या साईडला तुम्हाला लॅटरल लावायचे आहेत, 4 फुटावर लॅटरल लावायचे आहेत. एक लॅटरलचं 2 नळीचं अंतर 4 फुटाच्या वर नको. 16 चं तुम्हाला लॅटरल लावायचं आहे, 20 च्या भानगडीत पडू नका, कारण 16 लावलं काय आणि 20 लावलं काय. डिस्चार्ज खूप महत्वाचा आहे. डिस्चार्ज म्हणजे काय? तासी 4 लिटर देतो का तासी 2 लिटर देतो? तुम्ही 16 लावलं तरी तासी 4 लिटरच देणार, 20 लावलं तरी तासी 4 लिटर किंवा 2 लिटर जो डिस्चार्ज आहे तेवढा देणार, त्यापेक्षा जास्त देणार नाही. आता 20 लिटर 16 आणि 20 का लावायचं, दोन्ही मधला काय फरक आहे बघा. तुम्ही जर 16 लावलं तर तुम्ही 150 फुटापेक्षा जास्त जाऊ शकत नाही, स्टँडर्ड त्याचं माप आहे. आणि तुम्ही जर 20 लावलं तर 150 पेक्षा तुम्ही 50 फूट एक्स्ट्रा लांब लावू शकता, 200 फूट. त्यामुळं तसं तुम्ही फक्त, आणि बघा 16 लावलं काय आणि 20 लावलं काय, पाणी सारखंच पडणार आहे, पाणी कमी किंवा जास्त पडणार नाही, फक्त अंतर कमी किंवा जास्त होईल. त्यामुळे काय डोकं लावू नका. चला, 1 एकर आहे तुमच्याकडे, 4 लिटर डिस्चार्ज आहे, तर तुम्ही 1 एकर भिजू शकता. जर तुमचा 2 लिटर डिस्चार्ज असेल तर तुम्ही 2 एकर भिजू शकता एका तासामध्ये. 5 HP पंपावर हे त्याचं प्रमाण आहे. एका लॅटरलचे अंतर 150 ते 160 फुटापेक्षा जास्त घ्यायचं नाही, आणि 20 असेल तर 160 ते 200 एवढं तुम्ही वाढू शकता. यापेक्षा जास्त अंतर नको. का नको? आपण वॉटर मॅनेजमेंट सांगतो की जर जर नळीचं अंतर वाढलं तर होतं काय की पहिल्या सुरुवातीच्या झाडाला चांगलं खत मिळतं, चांगलं पाणी मिळतं, शेवटी मिळत नाही. हा आमचा प्रॅक्टिकल अनुभव आहे. तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर तुमच्याकडे 200 फुटाची नळी टाका, 16 ची, 200, 250, 300 फुटावरची. तुम्ही 300 फुटावर एक नळी ठेवा, बिस्लरी ठेवा, 200 फुटावर एक ठेवा आणि 100 फुटावर एक ठेवा. तिन्ही मध्ये पाणी सारखं पडणार नाही, वेगवेगळं पाणी पडेल. आता बघूया हळद पिकाची पाणी व्यवस्थापन कसं करायचं बघा. रोज पाणी किती द्यायचं, हा चार्ट तुम्हाला लई महत्वाचा आहे बरं, कारण 90% उत्पादन हे हळदीचं पाण्यावर आहे. 90% रोग हे पाण्यामुळे, हळद असेल, कांदा असेल, कुठले पीक असेल त्यामध्ये येतात. जर पाणी व्यवस्थापन यावर्षी आम्ही एवढं तोरून मधून पाणी देणार आहेत की प्रॉब्लेमच येणार नाही. कारण गेल्या वर्षी ज्या व्यक्तीनं तोलून मधून पाणी दिलं त्या व्यक्तीला जास्त खर्च करायचं काम नाही पडलं, बुरशीनाशके जास्त टाकायची काम पडले नाहीत, हे का नाही, आणि त्याचा प्लॉट पण चांगला आहे. आता बघा, पिकाची पहिली अवस्था आहे उगवण अवस्था. या कालावधीमध्ये हा जो कालावधी आहे तो पहिले 30 दिवसाचा असतो, उगवणीचा जो काळ असतो त्यामध्ये. आता यामध्ये पाणी किती द्यायचंय? रोज पाणी किती लागतं? 2000 ते 2500 लिटर पाणी लागतं. आता जर तुमचा 5 HP पंप असेल तर 30 ते 40 मिनिटं खूप झाले. 30 ते 40 मिनिटं तुम्ही जर मोटर चालवली तर तुम्हाला 2000 ते 2500 लिटर पाणी मिळतं सगळ्याला. दुसरी अवस्था आहे प्रारंभिक अवस्था, ही असते 30 ते 60 दिवसाची. याला आपल्याला 3000 ते 3500 म्हणजे 3500 लिटर पाणी लागतं रोज. आणि
रोज ड्रिपचा वेळ जो आहे तुमचा 45 ते 60 मिनिटच ठेवायचा आहे. मोजून लावा, तोलून मोजून करा. यावर्षी आपल्याला 45 प्लस जायचंय आणि 45 प्लस जाण्यासाठी एवढं सोपं नाही. कारण जेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा असं वाटलं की हे शेतकरी द्या सगळ्या गोष्टी करू शकतील का नाही करतील. कारण एवढं सोपं नाहीये वेळ वेळ लावून हे सगळं करून. पण तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला शेती हा व्यवसाय आहे, हा व्यवसायाचाच करावा लागेल आणि व्यवसायाची एवढी डीप माहिती तुम्हाला पण कोणी फुकटामध्ये सांगितली पण नाहीये आणि फुकटामध्ये असून सुद्धा शेतकरी मीटिंगला येत नाहीयेत हे त्यांचं दुर्दैव आहे. बघा या गोष्टीचं सकाळीच मला एका जणाचा फोन आला, की सर तुम्ही आमच्यासाठी एक मीटिंग घ्या. तुम्ही मला फक्त पैसे सांगा. मी तुम्हाला जेवढे मागसाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. पण तुम्ही आमच्या ग्रुपसाठी एक मीटिंग घ्या. जे तुम्ही तुमच्या चॅनलवर घेता तशी आमच्या ग्रुपसाठी घ्या. काही लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा काही उत्तर त्यांना द्या, जे की जीवाणूबद्दल आहेत आणि तुम्ही मागसाल तेवढी आम्ही तुम्हाला फीस देऊ. आज तुम्हाला हे फ्रीमध्ये मिळत आहे. याचं कारण काय? तुम्ही माझे कस्टमर आहात म्हणून. बरोबर आहे? हे तसं फ्रीमध्ये नाहीये. तुमच्याकडून मला काही काही मिळतं म्हणून मी हे करतो. मी काही ब्रह्मदेव नाहीये किंवा हरिश्चंद्राची औलाद नाहीये. पण एवढं देणं मला माहिती एवढं कोणी करत नाही. ही जी मीटिंग सगळी तुम्हाला मी केलेली आहे एका वर्षामध्ये जेवढा स्टडी केलेला आहे, जेवढा अभ्यास केलेला आहे, ह्या वेगवेगळ्या लोकांना, तज्ज्ञांना भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काही शिकून ह्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत. हे काय एवढं सोपं नाही. जोमदार वाढ तिसरी जी अवस्था आहे ती आहे 60 ते 90 दिवसाची. यामध्ये तुम्हाला 4000 ते 45 म्हणजे 4500 लिटर पाणी लागतं आणि तुम्हाला 60 ते 70 मिनिटं मोटर चालवावी लागते, ड्रीप चालवावं लागतं आणि ह्या पहिल्या 3 अवस्था उत्पादनक्षम आहेत. यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाणी व्यवस्थापन दिलं तर 100% तुमचा प्लॉट हा पाहण्यासारखा होणार आहे आणि तुमच्या गावात यावर्षी आपण असं करणार आहे, ज्या गावात आपला प्लॉट असेल त्या गावात लोक दर आठवड्याला पाहायला येतात. बरेच शेतकरी गेल्या वर्षी बघतो आपण, गेल्या वर्षी जेवढे काही प्लॉट होते त्यांना लोक परेशान करून टाकलेत. रात्री मी आंबर सरला बोललो, लोकांनी सगळा म्हणजे मला दररोज माझ्या प्लॉटवर येऊ 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 अशी वाट पडली म्हणले दररोज, आहे का नाही. कंदवाड चौथी अवस्था 90 ते 150 दिवसाची आहे आणि यामध्ये 5,000 लिटर पाणी दररोज लागतं, 5 ते 6,000 लिटर आणि त्यासाठी तुम्हाला 70 ते 90 मिनिटं तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे टोटल याच्यामध्ये 1.5 तासापेक्षा जास्त किंवा 2 तासापेक्षा जास्त आपल्याला मोटर चालवायची नाही. हे तुम्हाला प्रकर्षाने लक्षात ठेवा. आता हे लक्षात राहणार नाही तुमच्या. चार्ट याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. परिपक्व अवस्था 150 ते 180 दिवस यामध्ये सर्वात कमी पाणी लागतं. किती लागतं? 3,000 लिटर ते 3,500 आणि 45 ते 60 मिनिटं तुम्हाला मोटर ठेवायची आहे आणि या सर्व पूर्ण स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. चल मारला. ओके. आता बघूया एकूण खर्च. हळदीला तुम्हाला किती खर्च करायचा आहे. टोटल खर्च तुम्हाला 35,000 रुपये करायचा आहे. इथं 35,000 आहे. 20,000ची औषधी लागेल आणि 15,000चा रासायनिक खताचा खर्च येणार आहे. 20,000 रुपयाची जे सगळे प्रोडक्ट आहेत ते माझ्याकडून घ्यायचे आहेत आणि राहिलेला प्रश्न आहे 15,000 रुपयाचा. हा 15,000 रुपयाचा खर्च तुम्हाला तुमच्या गावातल्या कृषी केंद्रावरून घ्यायचा आहे. त्यामध्ये रासायनिक खते आली आणि काही प्रोडक्ट आले, जे मी तुम्हाला सांगणार आहे कोणते खतं तुम्हाला कुठून घ्यायचे. ज्या शेतकऱ्यांना यावर्षी आपल्या पद्धतीनं हळद करायची आहे त्यांनी बुकिंग करून टाकायची आहे. कारण खूप खूप शेतकरी फोन लावत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचं जवळपास बुकिंग झालेलं आहे. त्यामध्ये सर्वात पहिले आपले डोणगावचे खंदारे सर त्यांनी बुकिंग केलेलं आहे माझ्याकडे 30,000 रुपये देऊन 6 एकरचं. त्यानंतर सोन कांबळे सर आहेत नांदेडचे, त्यांनी 30,000 रुपये टाकून मला पूर्ण बुकिंग केलेलं आहे. त्याचबरोबर नांदेडचे आपले देशमुख सर आहेत ॲडव्होकेट, त्यांनी सुद्धा माझं जवळपास 5 एकरचं बुकिंग त्यांनी केलेलं आहे या 2-3 दिवसामध्ये. त्यांचा स्क्रीनशॉट पण येऊन जाईल ग्रुपवर. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय, कारण यावर्षी सगळ्यात मोठा प्रश्न येणार आहे की जे वेळेवर येतील त्यांना आम्ही जे जीवाणू आहेत ते देऊ शकत नाही, बाकी सगळं देता येते कारण ते बनते. पण जीवाणू बद्दल काय सांगितलेलं आहे की सरांनी, की जर तुम्ही जास्त जीवाणू करून ठेवले
आणि जर ते एका वर्षापेक्षा जास्त राहिले तर त्याचा काउंट कमी होतो. आपल्याला कमी काउंटचं विकायचं नाही, म्हणून जास्त बनवायचं नाही. आणि जेवढे तुमचे लोक आज रजिस्ट्रेशन करतील त्या शेतकऱ्याला आपण फक्त जीवाणू देऊ शकतो. आणि वेळेवर बुकिंग करणाऱ्याला आपण यावर्षी तरी मला वाटतं की मी जीवाणू देऊ शकणार नाही. याचं कारण काय, की सध्या आपला ग्रुप 700 लोकांचा आहे. नवीन एक ग्रुप बनवलेला आहे जे की नवीन लोक आहेत. तो ग्रुप गेलेला आहे जवळपास 450 लोकांचा, जे की यावर्षी नवीन मला फोन करत आहेत. त्यांचा ग्रुप मी वेगळा केलेला आहे. जे गेल्या वर्षीचा ग्रुप होता तो 680 लोकांचा होता. आणि 680 पैकी 500 लोकांनी आपले प्रोडक्ट घेतलेले आहेत त्यातले. आणि काही लोकांनी अर्धवट घेतलेले आहेत आणि काही लोकांनी पूर्ण घेतलेले आहेत. आणि काही लोकांनी जवळपास 100 लोक असे आहेत की ते उशिरा जुटलेत, शेवटचे एक डोस घेतलेला आहे, त्यांना पण आपण ग्रुपला ऍड केलेला आहे. असं 680 लोकांचा तो ग्रुप आहे. म्हणजे यावर्षी ते 680 पैकी जर वरचे 80 लोक सोडले तर 600 लोक आपल्यासोबत जुटणार आहेत. ज्या गेल्या वर्षी ज्याच्याकडे 1 एकर क्षेत्र होतं ते यावर्षी 4 एकर 5 एकर करत आहेत. म्हणजे ऑलरेडी जर 100 शेतकरी असतील तर 200 व्हायला ना ते. तर 200 एकरला मी पुरू शकणार आहे का? आज 500 लोक आहेत, त्याने जर 1 एकर वाढवलं तर 1000 एकर होणार आहे. 1000 एकरला 5 जीवाणू लागणार आहेत, तर 5 ट्रायकोडर्मा लागणार आहेत, तर 5 मायक्रोरायझा लागणार आहेत. म्हणजे 15 पॉकेट एका एका एकाला लागणार आहेत. तर हे मी देऊ शकणार नाही. 2 बॉटल आपल्या हुंडी किलोचे लागणार आहेत, 2 बॉटल आपल्या निमधनच्या लागणार आहेत, आपल्या त्यानंतर आपलं हे जे आहे अकिरस आहे त्याच्या पण लागणार आहेत. पुन्हा क्रॉप संजीवनी हे सुद्धा जीवाणूच आहेत. हे जास्त ठेवले तर फुगतात. तुम्ही बघितलं गेल्या वर्षी ते आपल्या 5 कॅनी फुटू लागल्या. जास्त करून ठेवा, कॅनी फुटतात. नाही ठेवा, कमी काउंट करा, रिझल्ट येत नाही. हे सगळे प्रॉब्लेम आहेत. म्हणून लोक जैविक शेती करत नाहीत. जैविक शेतीमध्ये खूप सारे लफडे आहेत. म्हणून सेंद्रिय शेती म्हणलं की नको रे बाबा म्हणतात. आणि त्यात सांभाळणं खूप अवघड आहे. त्यामुळं आपल्याला त्याच लोकांची आपल्याला काळजी घ्यायची आहे जे आपल्याला बुकिंग करतील. बुकिंगसाठी माझा फोन पे नंबर आहे. तुमचं नाव, गाव, पत्ता आणि किती एकर क्षेत्र आहे. बऱ्याच लोकांनी टाकलेलं आहे, पण नसेल टाकल पुन्हा टाका. आणि जे 5,000 रुपये प्रति एकर प्रमाणे स्क्रीनशॉट मारून मला पेमेंट देऊन तुमचं रजिस्ट्रेशन बुक करा. कारण येणाऱ्या काळामध्ये खूप गर्दी होणार आहे. आणि हे मी तुम्हाला असं सहज सांगत नाही. गेल्या वर्षी सांगितलं का मी? नाही. कारण पुढं काय होणार आहे मला येणाऱ्या फोरावून कळतं. बरेच शेतकरी, आता एक शेतकरी नांदेडचा आहे, त्यांचं नाव आहे बघा कांबळे. तर तो शेतकरी मला परवाच्या दिवशीपासून फोन लावतोय की सर मला तुम्हाला भेटायला यायचंय. आता उद्या मी नांदेड जाणार आहे, त्याला म्हटलं उद्या नांदेडला भेट मला. तुम्हाला नाही म्हणलं मला तुमच्या ऑफिस पाहायचं, मला तुमच्या जवळ एक दिवस मुक्कामाला यायचंय. माझी 10 एकर हळद आहे, मला त्या हळदीबद्दल डीप डीप नॉलेज घ्यायचंय. आता कदाचित तो शेतकरी तर आहे नाही मला माहित नाही, पण ह्या गोष्टी 100% होत आहेत माझ्यासोबत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जे शेतकरी पहिले आहेत त्यांनी भ्रमात राहू नका. 100% काही ना काही बुकिंग अमाऊंट टाका, म्हणजे जेणेकरून तुमचं जे सीट आहे ते फिक्स होणार आहे. आणि हे मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी जे बोलतो ते माझ्यासोबत होते, मला माहित आहे. मी विनाकारण काही बोलत नाही. माझ्याकडे पैसा जमा करायचा हा विषय नाहीये, पण माझी वेळेवर फजिती होऊ नये किंवा तुम्हाला वेळेवर प्रोडक्ट मिळावे या दृष्टिकोनातून मी तुम्हाला ही गोष्ट अगोदर सांगत आहे. नाहीतर मला नाईलाजाने मला काय करावं लागेल, हात वर करावं लागेल किंवा तुम्हाला थांबावं लागेल. मग एक एक महिना जर आपण लेट करत गेलो तर आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळणार नाही. यासाठी बुकिंग करा. अमाऊंट आज उद्या परवा 2-3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, किमान या 1 तारखेपर्यंत तरी तुमची बुकिंग झाली पाहिजे. असं करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या 100% या ग्रुपमध्ये तुम्हाला हे मिळेल. आणि आता यावर्षी काही नवीन लोक आहेत, त्या लोकांना किमान 1 एकर 2 एकर तरी देणं गरजेचं आहे मला. त्यामुळं तुम्हाला सुद्धा जॉईन व्हायचं आहे, तुम्हाला सुद्धा द्यायचं आहे. म्हणून मी हा प्रयत्न करत आहे. बुकिंग केली म्हणजे काय होणार आहे की तुमच्या नावचं 15 पॉकेट मी बाजूला ठेवून देणार आहे. किंवा बुकिंग झाली म्हणजे या 5,000 तुम्हाला पहिले पॉकेट पाठवून देणार तुझ्या घराकडे. बाबा तुमचे पॉकेट तुम्ही सांभाळा, सावलीत ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा, कुठेही ठेवा. म्हणजे माझ्याकडे जो महत्वाचा मुद्दा आहे जीवाणूचा तो सॉल्व्ह होईल. बाकीचं काय ना, तुम्हाला कुठून ह्याग्रेटेड कुठून आणू शकतो आपण, निमॉइल किती आणू शकतो, बाकीचं तुम्हाला जे पोटॅशियम ह्युमेट वगैरे आहे ते किती आणू शकतो, बायोन सुद्धा आपल्याला बनवावं लागतं. बायोन सुद्धा जैविकच आहे, ते सुद्धा आपल्याला बनवावं लागतं. म्हणजे हे जे आपल्याकडे 90% प्रोडक्ट जैविक येतात, 10% आपल्याला प्रोडक्ट जे आहेत की कधी भेटतात. त्यामुळे तुम्हाला बुकिंग करणं कंपल्सरी आहे. जो बुकिंग करेल तोच आपल्यासोबत राहणार आहे पुढच्या वर्षी. नाहीतर मग तुम्हाला वेळेवर बघावं लागेल की भेटतं किंवा नाही भेटत, ते आपण नंतर ठरवूया. एकूण तुम्हाला 35,000 रुपये खर्च करायचे, 20,000 रुपये माझ्याकडले प्रोडक्ट, 15,000 रुपयाचा तुम्हाला खताचा खर्च होणार आहे. आणि यावर आपण एका एकरमध्ये यावर्षी कसं 40 प्लस जाता येईल,
45+ जाता येईल, 50 कसा बदल गाठता येईल ते बघूया. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला लागतं संपूर्ण नाव, पत्ता, पिनकोड, ईमेल आयडी, एकूण क्षेत्र, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट. आता पासपोर्ट काय टाकणार तुम्ही? आपल्या ग्रुपवर तुम्ही स्वतःचा पासपोर्ट टाकून द्या, म्हणजे मी तो ग्रुप घेऊन तुमच्या यावर्षी आपण सॉफ्टवेअर बनवलं आहे आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण हे सगळे माहिती भरणार आहोत. म्हणजे इतकं लक्ष राहणं सोपं नाही, म्हणून आपण ते सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉपमध्ये टाकलेले, लॅपटॉप आपला 24 तास सोबत राहणार आहे. तर तुम्ही काय घेतलं, कोणतं घेतलं, कसं वापरलं, तुमचं पहिलं काय आहे, नंतर काय आहे, हे सगळं त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ऍड करणार आहोत. त्यामुळं 100% शेतकरी जे आपल्यासोबत येतील ते अपडेट होऊन येतील आणि चांगलं उत्पादन घेतील. सो थँक्यू, विश यू वेल्थ.